कोगनोळी ते अग्रणी धुळगाव रस्त्यावर एका महिलेच्या चाकूचा धाक दाखवून तिच्याकडे 1,15,000चे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले। त्यांच्याकडून लुटलेला ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मिरज बस स्थानक परिसरात सोमवार दिनांक 25 रोजी सकाळच्या सुमारास घडली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अक्षय श्रीकांत पाटोळे वय वर्ष 24 राहणार गुरलेश्वर अप्पा मंदिरानजीक डफळापूर तालुका जत, अमोल बाबासाहेब रुपनर वय वर्ष 22 राहणार रुपनरवाडी नागज तालुका कवटेमहांकळ आणि किसन लक्ष्मण नरळे वय वर्ष 22 राहणार नरळे वस्ती घोरपडी तालुका कवटेमहांकळ यांचा समावेश आहे। घटनेची माहिती अशी की फिर्यादी दीपाली अरुण मगर राहणार कोंगनोळी तालुका कवटेमहांकळ यांनी कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती। दीपाली मगर त्यांच्या दुचाकीवरून रात्री 8च्या सुमारास कोंगनोळी ते अग्रणी धुळगाव रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेले तिघांनी दीपाली यांची दुचाकी अडवली। त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले दागिने 23 ग्राम वजनाचे 1,15,000 किमतीचे सोन्याचे दागिने 250 रुपयांचे बेंटेक्सच्या बांगड्या हिसकावून तेथून पलायन केले। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सोमवारी तिघेजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला। बसस्थानकात जाऊन पाहणी केली असता तिघेजण संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दागिने आढळले। चौकशीत तिघांनी त्यांचा मित्र तुषार गायकवाड राहणार नागज याच्यासह महिलेला चाकू दाखवून लूटमार केल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरलेले दागिने हस्तगत केले। ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस कर्मचारी दीपक गायकवाड, अमोल ऐदाळे याच्या आमसिद्ध खोत यादींसह अन्य सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।